ते एकूणच पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। पंतप्रधानांचं विधान दुर्दैवी असल्याचं सेनेनं म्हटलंय, तर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलानेही पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। नरेंद्र मोदीजी यांची ओळख जगाला गोध्रा आणि अहमदाबादमुळे झाली आणि त्याच कठोर नरेंद्र मोदींवर शिवसेना आजही प्रेम करते आहे, त्यांचा आदर करते आहे। आणि अशा आमच्या मोदीजींनी या सगळ्या घटनेकडे दुर्दैवी नजरेने पाहावं आणि दुर्दैव म्हणावं, हे सगळ्या राष्ट्रभक्तांचं दुर्दैव आहे, आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। मला असं वाटतं की हे देशाच्या पंतप्रधानांचं वक्तव्य आहे, आमच्या प्रिय नरेंद्र मोदींचं वक्तव्य असं असू शकत नाही। प्रधानमंत्री जी नहीं जानते कि महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की सरकार का शासन है। महाराष्ट्र की शासन के नाक के तले जबरन गुलाम अली कंसर्ट को कैंसिल किया गया। महाराष्ट्र की भाजपा सरकार की नाक के तले सुधीर कुलकर्णी जो वाजपेयी जी का पीएमओ चलाते थे, उनका मुंह काला किया गया। आदरणीय नरेंद्र मोदी जी, दिखावे और छलावे को छोड़िए। ये देश दिखावे और छलावे से नहीं, ये देश दरियादिली और दम से चलेगा। कृपया दोनों दिखाइए। ये सब भाजपा का, आरएसएस का, मोदी हो या कोई हो, शाम को बोलेगा सवेरे बदल जाता है। सब जब गट्टा पकड़ाता है तो पलट जाता है, तो आदत नहीं छोड़ता। इन लोगों का आदत छूटने वाला नहीं है। चुप्पी क्या छोड़ा है, क्या चुप्पी तोड़ा? मैंने तुमको मार दें, हम पीट दें, सॉरी कहें, ये कोई तरीका है? आणि एकूणच या संदर्भात अधिक प्रतिक्रिया घेण्यासाठी जाऊयात। भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आपल्याबरोबर आहे। माधवजी, आपण ऐकले असेल, खास करून शिवसेनेच्या प्रतिक्रियेविषयी मला विचारायचं आहे। इकडे आदर आणि प्रेम तर आहे म्हणतात मोदींविषयी, मात्र गोध्राचा उल्लेख मुद्दाम नाही का केला? काय वाटतं आपल्याला, काय प्रतिक्रिया आपली? नरेंद्र मोदी यांची सगळ्या जगाला जी ओळख झाली ती गुजरातमध्ये त्यांनी विकासाचा जो नमुना उभा केला त्याच्यातून झाली आणि देशातल्या जनतेने त्यांना राष्ट्राचं नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला, तो सुद्धा त्यांनी केलेल्या विकास कामांकडे बघून घेतलेला आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख देशाला आणि जगाला काय आहे हे दुसऱ्या कोणी सांगण्याचं आणि त्याच्यावरती काही रंग लावण्याची आवश्यकता नाही। पंतप्रधान मोदी जे बोलले ते दादरी हत्याकांडाच्या संदर्भात बोलले आणि ती भूमिका या देशातल्या कुठल्याही विचारी नागरिकाची तशीच असली पाहिजे, असू शकते। त्यामुळे मोदींच्या वक्तव्यावर टीका करणारे सगळे, लालू प्रसाद यादव पासून सगळेजण हे अत्यंत त्यांच्या स्वभावानुसार गलिच्छ राजकारण करतायत, बाकी काही नाही। ते एकूणच आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं मात्र ही खास करून आपण संजय राऊतांची प्रतिक्रिया जर का बघितली तर एक प्रकारे शिवसेनेचा हल्लाबोल नाही का? काय वाटतं आपल्याला मोदींवर? त्यांचा जो काही स्वभाव आहे त्यानुसार ते वागतात, आम्ही त्यावरती काही भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आपल्या बरोबर होते। ते एकूणच प्रतिक्रिया या संदर्भात द्याविषयी वाटत नाही असं त्यांनी म्हटलं। अनुपम खेर यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली ती आता पाहूया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।